हाय नमस्कार सर्वांना. आता बोलणं नाही होत, आता मी बोलतच नाही आता. तर सकाळचा टाईम आहे. लेकरांना मुलांना पाठवलं शाळेमध्ये आणि दुसऱ्या पाहुण्यानं जेवायची गडबड केली. सकाळी सकाळी काहीच कामं करू नाही दिले घरी. चहा नाही पिऊ दिला, काही नाही. चला म्हणते आता मी येतो. तर आलो दवाखान्यात. डॉक्टर येवायचे आहे. रूम वगैरे दिली सिस्टरांनी. बघा रूम दिली. आता घाबरली होती, पण माझी बहीण आली तर मला थोडंसं बरं वाटलं. तर असं म्हणजे घाबरत नाही, चांगलं वाटून राहिलं. नाही तर एकटी एकटी तर घाबरून गेली असती मी. काय करू कसे करू. आता काय माहीत कधीपर्यंत फ्री होतो. तरच खूप त्रास दिला तसा. तर 1-2 महिन्यापासून त्रास सुरू आहे. आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. आता डॉक्टर येवाचेच आहे. तर डॉक्टर नर्सनं तपासलं. नर्सनं खोली वगैरे देऊन दिली. डॉक्टर येईन तेव्हा डॉक्टर तपासा ना. डॉक्टर मग इंजेक्शन वगैरे चालू करा. पाहू आता काय येते. तर केसही नाही धुतले मी 2-3 दिवसापासून. चहा आणला आता. कॉफी नाही भेटली. कॉफी नाही भेटली, चहाच आणला. तर आता थोडासा चहा पिऊन घेतो. आणि ये ना काय शर्मा होता ये बड़ा जिसको जितना चाहिए मैं सामान बिना खाऊंगा पहले सामान नहीं डालो मैं बहुत बता रहा हूँ पहले चाहती नाश्ता तर मी नाही करणार. काहीच नाही. बोल ना. सलाईन लावली आहे. पाच वाजतापासून झोपले नाही आणि आता पण असं वाटत नाही. झोप कशी येईन. आता टेन्शन आहे ना. कधी कसं होत. लवकर मोकळं झालं तर चांगलं. पण आता आहे ना सलाईन लावली. सलाईन लावली. धीरे 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 दुखाव होईन असं म्हणते. आणि इकडे नाही ताई बी झोपली. हे नाही झोपून राहिली. झोप नाहीत का हो. झोपून जाणं जराशी, मग झोपण दुपारी. आणि तानिया ना छकुली त्याला स्कूल पाठवलं मी सकाळी. अरे तानिया आणि रणवीर दोघाले स्कूल पाठवलं. शाळेत उठून सकाळी उठून त्याला स्कूल पाठवून दिलं. आणि मग इकडे दवाखान्यात यावं लागलं. असं वाटते घाईनंच आलो का. लवकर थोडं उशिरा यायला पाहिजे होतं. पण घरी राहिलं तर भीती वाटते ना. दवाखान्यात आलं तर भीती नाही राहत. घरी राहिलं तर थोडीशी भीतीच वाटते आपल्याला बाथरूम वगैरे जायला. तर म्हणून मग आम्ही दवाखान्यात येऊन गेलो. तर कोणी म्हटलं आतापर्यंत कोण येते असं टेन्शन राहिलं असतं. पण आता माझी बहीण आली तर थोडंसं टेन्शन गेलं. टेन्शन नाही वाटत, काहीच नाही वाटत. बरं वाटते. 5 वाजतापासून जागी आहे. रात्रभर झोपली नाही. आणि आता 7:30 वाजतापासून 11:30-12 वाजून राहिले. अजून काही दुखाव नाही, काही नाही. सलाईन लावून ठेवून दिली आणि लेटून ठेवून दिला. यावेळेस खूप वाट पाहावं लागून राहिली. या बाबूची अगोदरपासून खूप वाट पाहावं लागून राहिली. आता काय माहीत कधी मोकळी होतो. अजून किती टाईम आहे किती नाही. डॉक्टर म्हणे 2-3 घंटे में हो जाएगा. मग म्हणे टाईम भी लग सकता है. आता डॉक्टरनं तपासलं. आता काय माहीत आता. आणि हे गेले लेकराला आणाले. शाळेत गेले ते दोघे. खायचे नाही नाही नाही
पहला बच्चा है, दूसरा तीसरा। तीसरा, आगे 2 नॉर्मल है। हाँ, बस तो टेंशन नहीं लेना। टेंशन तो नहीं लेती लेकिन जल्दी जल्दी खुले हो जावे। हो जाओगे आप तो। तीसरी डिलीवरी में तो क्या टाइम लगता है, दुखा उपड़ा नहीं किया हुआ है। हाँ, कितना टाइम लगेगा वैसे? उसमें कुछ नहीं बोल सकते, होने को तो अभी जैसा पेन उपड़े तो अब भी हो जाए, दुखा हुआ हो तो, ज़्यादा दुखा हो तो। क्योंकि ये फास्ट करोगे फास्ट करने से कुछ नहीं होगा बहन। ऐसा है। ये इंजेक्शन हम हो सके उतना स्लो ही चलाते हैं, क्योंकि कैसा होता है ये चढ़ तो आपको रहा है लेकिन अंदर बच्चे को हैरान करता है, पता है। हाँ, अगर ज्यादा बच्चे को हैरान हो तो बच्चा संडास कर सकता है, कर सकते। फिर इमरजेंसी में सीजर भी लेना हो सकता है। ऐसा होता है, ऐसा जरूरी नहीं कि आपका 2 नॉर्मल तो नॉर्मल तो होगा ऐसे, पर ऐसा बोल दूँ हाँ। इसलिए हम वो हिसाब से चालू करते हैं। चालू करते हैं। तर हम त्याचपाशी झोपून राहिला तो। तर बाळ डिलिव्हरी झाली आणि 3 वाजता, 7:30 वाजतापासून दवाखान्यात येऊन 3 वाजता डिलिव्हरी झाली. सगळं ठीक झालं, चांगलं झालं. रक्ताची कमी होती म्हणून हे खुनाची बॉटल वगैरे चढवली होती 1 आणि आता ठीक आहे, तब्येत वगैरे ठीक आहे. बाळ पण ठीक आहे आणि बाळ तर माझ्याजवळ राहूनच नाही राहिलं, रडते. त्याच्या बडी मग मी कशीच राहून राहिलं, दाखवतो तुम्हाला. मग मस्त झोपला. गरमी बी होत असन, गरमी बी होत असन. काही इथं चांगलं नसून लागत त्याला, तिथंच चांगलं लागून राहिलं ना. आता हे घरी गेले लेकराले घेऊन दोघाले, आणि ताई खाली गेले. काही सोजी वगैरे, गरम पाणी, कॉफी, चाय वगैरे आणतो म्हणे. आणि मी बाळाला घेऊन बसली आहे. मी बाळाला घेऊन बसली आहे. बाळ तर आता 3 वाजता झाला बाळ. आणि बघा आता खाली राहतच नाही, झोपतच नाही खाली. जवळ पाहिजे त्याला. आणि माझ्या बहिणीपाशी चांगला राहतो, माझ्यापाशी नाही राहत. जवळ आतापासूनच. आता मग जवळ घेऊन बसली आहे तर झोपला आणि बाळ. आणि आता खाली ठेवून तो उठून जाईल. तर काय झालं मुलगा की मुलगी मी सांगते तुम्हाला.